महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वक्ते अमोल मिटकरी यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न झाला। कार्यक्रमाची सुरुवात ही शहरात बाईक रॅली काढून करण्यात आली। त्यानंतर मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून अमोल मिटकरी, प्रणिती शिंदे, धीरज लिंगाडे, वीरेंद्र जगताप यांच्या उपस्थितीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे दीपप्रज्वलन व हारार्पण करून अभिवादन करण्यात आले। सोलापूर येथील आमदार प्रणितीताई शिंदे व व्याख्याते व विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी अनेक नेते व अनेक साधू बाबांवर टीकात्मक व्याख्यान केले। व्याख्यानामध्ये त्यांनी सांगितले की शेतकऱ्याच्या कापूस पिकाला 8,000 रुपये भाव मिळतो व पतंजलीच्या वाताच्या 25 ग्रॅम प्रोडक्ट असणाऱ्या कापसाला 1,60,000 रुपये प्रमाणे भाव मिळतो। जागे व्हा असे बोलताना त्यांनी नागरिकांना सांगितले। 8,500 रामदेव बाबाकडे शेती आहे। रामदेव बाबाला जसं तुमच्या नांदगावमध्ये नमो मित्रा नावाचा कॉटनवर प्रोजेक्ट आलाय, तुमच्या खासदारांच्या मेहनतीने असं ते म्हणतायत की कॉटन म्हणजे कापसावर प्रक्रिया करून पैसा कमवता येतो, पण तो बाबा कमावतात ना बुवा महाराज। त्यातलं एक सॅम्पल आहे पतंजलीच्या आस्था रुई बत्तीचं पाकिट। त्यात कापसाच्या वाती आहेत बाबा, फुलवाती। फुलवाती म्हणजे आपल्या घरात म्हाताऱ्या ज्या असतात त्यांनी घरात लुळबुळ करू नये म्हणून सुना ज्या कापसाचं बंडल आणून ठेवतात की आत्याबाई थोड्या देवापूरच्या वाता करा, हे पाकिट। हे 25 ग्रॅमचा वीरेन भाऊ, याची किंमत 40 रुपये। 50 ग्रॅम केवढा झाला मग? कधी कच्चा आहे का तुमचं? बाबा रामदेव यांच्या कापसाचा 25 ग्रॅम कापसाचा रेट 40 रुपये, मग 50 ग्रॅमला किती? 80 रुपये, 100 ग्रॅम 160 रुपये, 1 किलो 1,600 रुपये, 10 किलो 16,000 रुपये, 1 क्विंटल 1,60,000 रुपये। रामदेव बाबाच्या कापसाला 1,60,000 आणि चांदूरच्या मार्केटचा भाव 10,000। 8,000 8 लग्गा असला तर 10। मी पाणी मारेल कापूस होता तर बेपारी घेतही नाही, घेते का? ते लुटतात अलग, इकडे शेतात पेरल्यानंतर हे वन्यजीव लुटतात अलग, सावकार लुटतात ते अलग। रामदेव बाबा 1.5 लाख रुपये क्विंटल लेखा, आपण तिकडे सावकार आपल्या आनंदाचा शिदा आला त्याला बुरशी होती ना नाही। बाबाचं दुसरं प्रोडक्ट आहे डोळ्यात टाकायचा ड्रॉप, याच्यात लिहिलेला आहे 35 रुपयाचा ड्रॉप आहे। आंखों में डालोगे तो आंखें फळफळाय की नाही, पण बाबाचा डोळा फळकतो का नाही? बाबा बोगस प्रोडक्ट आहे, बोगस। अरे तुम्ही तुकाराम महाराजाला विसरले ना, मग रामदेव बाबा आले, नवीन एक बागेश्वर बाबा आला, एक तुमच्या अमरावती जिल्ह्यात भट्टीवरचा बाबा आहे, एक बाबा पाण्यावरचा आहे, एक रुद्राक्ष देणारा बाबा आहे। बौद्धाचं बरं आहे, हे रुद्राक्षाच्या भानगडीत नाही तुम्ही। तुम्हाला हे पा साष्टांग दंडवत। 1956 साली जसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमचं कनेक्शन कापलं, तुम्ही एवढी प्रगती केली का IAS अधिकाऱ्यांपासून अगदी मोठ्या राष्ट्रपती पदापर्यंत धडक मारली बौद्ध समाजाने। यावेळी प्रभाकर वाघ, शिट्टू सूर्यवंशी, अमोल होले, नितीन गोंडाने, जगदीश आरेकर, डॉक्टर सागर वाघ, निवास सूर्यवंशी, सुबेद सरदार, हर्षल वाघ, सतपाल वरठे, भीमा पवार, नवीन तिखे, सागर दुर्योधन, सारंग देशमुख, संगपाल हरणे, रुपेश पुडके, शेहजाद सौदागर, देवानंद खुने, प्रशांत कोल्हे यांच्यासह तालुक्यातून अनेक नागरिक व पत्रकार बंधू उपस्थित होते। काम करण्याची संधी मिळाली महाराष्ट्राच्या विधिमंडळात आणि जोरात तुमचे प्रश्न त्या ठिकाणी ते मांडायचे। मागच्या वेळेस त्यांना तुम्ही विधानसभेपर्यंत पाठवण्यात जेवढं पाहिजे होतं तेवढं यश मिळालं नाही, पण आज हा जनसमुदाय बघून असं वाटतं की दादा 2024च्या निवडणुकीत जर ती निवडणूक झाली तर नक्कीच पुन्हा एकदा तुम्ही त्या विधिमंडळात असाल आणि नक्की ती लोक तुम्हाला तिथे पाठवतील। पियुष ठोंबरे, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।